मी वीणा कदम, थोडीशी सावळी, पण नाकडोळे एकदम कोरल्यासारखे आहेत, असं माझी आजी म्हणायची. 5 फूट 4 इंच उंच, 24 संपून आत्ताच 25 वर्ष पूर्ण झालं आहे. साहित्य वाचनाची खूपच आवड होती, म्हणून तर मराठीमध्ये MA केलं. आमच्या बेळगावमध्ये अगदी घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर माझी शाळा होती. त्यामुळे शाळेसाठी कधी कुठे बाहेर जावंच लागलं नाही. कॉलेजला जायला लागले तशी निखिल दादाच म्हणजे माझा मोठा भाऊ सोडायलाही यायचा आणि न्यायलाही यायचा. 11वी 12वी तर नियमित कॉलेज केलं, पण नंतर मात्र घरी अभ्यास करूनच पुढचं शिक्षण पूर्ण केलं. मुळात आमचं बेळगाव एक छोटंसं खेडं होतं, त्यामुळे तिथे मुलींना जास्त शिकवलंही जायचं नाही. शेवटी लग्न करून चूल आणि मूलच तर सांभाळायचं आहे, असा आमच्या इथला कट्टर समज. पण तरीही माझ्या हुशारीमुळे बाबांनी मला पुढे शिक्षणाची संधी दिली. तसं तर लहानपणापासूनच माझं कुटुंबच माझ्यासाठी माझं जग होतं. कॉलेजमध्येही जास्त कोणासोबत संपर्क आलाच नाही, आणि आलाच तर तो फक्त कामापुरताच. त्यामुळे मी अशीच एकलकोंडी होत गेले. म्हणायला गेलं तर तशा 2-4 मैत्रिणी होत्या बेळगावात माझ्या, पण अशी एकदम जवळची मैत्रीण म्हणून कोणी लाभलंच नाही. त्यात माझा स्वभाव थोडा कमी बोलणाऱ्यातला, त्यामुळे कोणाशी जास्त जमलंच नाही. परिणामी मी फक्त पुस्तकी किडा बनून राहिले. आईबाबाचा धाक आणि निखिल दादाची सतत माझ्यावर असणारी नजर यामुळे मला नेहमी माझ्यावर दबाव असल्याचं जाणवायचं, आणि याच दबावात हळूहळू मोठी होत गेले, आणि या साऱ्या बंधनांची जणू मला सवयच होऊन गेली. आता आई बाबा म्हणायचे, अगं विनू, माणसानं सोबत थोडं घडाघडा बोलत जा, अशी इतकी अबोल का राहतेस? कधी कधी तर लोक आम्हाला विचारतात, तुमची वीणा मुकी आहे की काय? पण ज्या वयात मला मुक्तपणे बागडायचं होतं तेव्हा तर हात बांधले गेले होते, आणि आता कसं मी घडाघडा बोलेन बरं? आमचं बेळगाव सोडून मी कधीच कुठे दूर गेले नाही. हा अगदीच म्हटलं तर मामांकडे कनेरला तेवढे 3-4 वेळा गेले होते, बस इतकंच काय ते. मी आईला थोडीफार मदत करायची, आणि उरलेला सर्व वेळ माझ्या आवडीच्या पुस्तकांचा पिटारा घेऊन दिवसभर त्यात मग्न राहायचे. पु ल, विश्वास पाटील, रणजित देसाई, वि. स. खांडेकर, नारायण सुर्वे या सर्वांच्या कविता आणि कथांमध्ये मी भोवतालच्या जगाला विसरून जायची. याच्या कथेतील पात्र म्हणजे माझ्या भोवती दिवस रात्र फिरणारे काजवे होते. पण अशा संथ आणि मंद गतीने सुरू असणाऱ्या माझ्या इवलूशा आयुष्यात एक वेगळंच वळण आलं. बाबांचं अचानक प्रमोशन झालं आणि आमचे दिवस पालटले. बाबांची बदली दुबईला झाली, आणि आम्ही सर्वजण ही दुबईला शिफ्ट झालो. निखिल दादा मात्र मुंबईमध्येच राहणार होता, त्यांचा जॉब तिथेच होता. पण आमची तिथे व्यवस्थित घडी बसवून देण्यासाठी आणि थोडे दिवस सोबत म्हणून तोही आमच्या सोबत दुबईला आला होता. बाबांच्या कंपनीने आम्हाला एक हाऊस दिलं होतं राहण्यासाठी. मनात एक अनामिक हुरहुर लागून राहिली होती. मी पहिल्यांदा आमचं बेळगाव सोडून कुठेतरी बाहेर आली होती. सर्वजणू मला स्वप्नवत वाटत होतं. एक छोटंसं कुटुंब जादूने जणू कोणीतरी बेळगावमधून उचलून सरळ दुबईसारख्या शहरात आणून अलगद बसवलं होतं. मला तर अजूनही काहीच खरं वाटत नव्हतं. तसं तर आई बाबा सोबत होते, त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं. जिथं आपलं कुटुंब तिथे आपण जमवून घेतोच ना. हाऊस पाहिले आणि डोळेच दिपले. इतकं सुंदर घर मी आज पहिल्यांदाच पाहत होते. अगोदर पाहिलं होतं, पण ते फक्त फिल्ममध्येच. सर्व कसं सुंदर आणि मनमोहक होतं, आणि त्यात भर घालत होतं ते त्या हाऊस मागील सुंदर गार्डन. मी फक्त सर्व डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते.
दुबईमध्ये येऊन 2 दिवस झाले होते. सर्व शिफ्टिंग ही झाली होती. या 2 दिवसात इतकंच समजलं होतं की त्या हाऊसची ओनर एक कोरियन मुलगी होती, जी एकटीच तिथे राहत होती. थोड्या दिवसात ती पुन्हा आपल्या घरी परतणार होती, म्हणजेच परत कोरियाला जाणार होती. या 2 दिवसात मी लांबूनच 1-2 वेळा तिला पाहिलं होतं, पण नेमकी ती कशी आहे हे मात्र अजूनही मला माहीत नव्हतं. पण तिला पाहण्याची खूप इच्छा होत होती माझी. असं फर्स्ट टाईमच मी कोणत्या तरी फॉरेनरला जवळून पाहणार होते. पण ओळख नसताना असं कसं अचानक तिच्याकडे जायचं हे समजत नव्हतं. त्यामुळे मी तिला भेटण्याचा विचारच टाळला. तीही आमच्यासोबत त्या हाऊसमध्ये गार्डन शेजारच्या रूममध्ये राहत होती, पण आमची समोरासमोर भेट झाली नव्हती. दुपारी मी माझ्या रूममध्ये निवांत एक कादंबरी वाचत बेडवर लोळत होते. इतक्यात दरवाजावर टकटक झाली आणि मी हातातील कादंबरी बाजूला ठेवून दरवाजा उघडला. दरवाजामध्ये तीच उभी होती, ती कोरियन मुलगी. माझी तर तिला पाहून पापणीही लवत नव्हती. म्हणजे कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं हेच समजत नव्हतं मला. 6 फुटा इतकी उंची, मी तिच्या खांद्यापर्यंतही उंच नव्हते. शुभ्र दुधासारखी गोरी पान, एकदम सडपातळ बांधा, लांब कमरे इतके केस. दुरून पाहूनही किती मऊसूत असतील हे समजत होतं. मला एकदम माझ्या लहानपणीची बाहुली आठवली. बाबा माझ्यासाठी नेहमीच अशी नाजूकशी बाहुली आणायचे. तिला पाहतानाही मला ती बाहुली तिच्यासारखीच वाटली. मी तिच्याकडे तसंच वेड्यासारखं पाहते हे पाहून तिने हलकी स्माईल केली व काहीतरी बोलली. पण ती काय बोलली तिची भाषाच मला समजली नाही. कोणती भाषा होती बरं ती? नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. बहुतेक ती कोरियन बोलत असेल. मला तर इंग्लिश ही एकदम परफेक्ट जमायचं नाही, आणि कोरियन कुठून येणार? मी माझ्याच विचारांवर थोडीशी हसले व हळू आवाजात तिच्याकडे पाहत बोलले, आय एम इंडियन. आय डू नॉट अंडरस्टँड कोरियन. मी भारतीय आहे, मला कोरियन समजत नाही. तिनेही हलकं स्मित केलं व बोलली, ओ आय एम सॉरी, आय फॉरगॉट माय बुक हिअर. कॅन आय टेक? माफ करा, मी माझं पुस्तक इथे विसरले आहे. मी ते घेऊ शकते का? सुदैवाने तिला इंग्लिश येत होतं. तिची पुस्तकं विसरली होती. ती मी असलेल्या रूममध्ये आणि तिथेच न्यायला आली होती. मी तिला पाहून थोडंसं स्मित केलं आणि तिला आत यायला वाट दिली. तशी तीही आतमध्ये आली तर खिडकी शेजारीच एका छोट्या कपाटाजवळ तिला तिचं पुस्तक सापडलं व ती ते घेऊन आली तशी निघूनही गेली. मी मात्र अजूनही ती गेलेल्या दिशेला पाहतच उभी होती. 2 दिवस झाले, पुन्हा काही ती कोरियन मुलगी माझ्या नजरेस पडली नाही. सकाळी सकाळी मी ओले केस पुसत बाहेरील पोर्चमध्ये उभी होते की इतक्यात मला ती मुलगी गाडीमधून कुठेतरी जाताना दिसली. स्वतःच गाडी चालवत होती. बेबी पिंक कलरचा लॉंग 1 पीस घातला होता तिने. लांबून ही एखाद्या गुलाबी परीसारखी दिसत होती ती. माझं सर्व लक्ष तिच्याकडे होतं. तिने गाडी सुरू केली व भरधाव वेगात कुठेतरी निघून गेली. माझे तर डोळे विस्पारले. मला तर साधं निखिल दादासोबत 2 चाकी गाडीवरही बसायचं म्हटलं तरी भीती वाटायची की चुकून मी मागच्या मागे पुढून पडेन की काय वाटायचं. मी गाडीच्या मागे त्या सगळ्या पट्ट्या पकडून ठेवायचे आणि निखिल दादा मात्र मला घाबरलेलं पाहिलं की मुद्दाम थोडं वेगात गाडी न्यायचा की मी डोळे घट्ट मिटून घ्यायची आणि दादा माझ्या वेडेपणावर हसत सुटायचा. आणि आत्ताच माझ्या समोरून एक मुलगी 4 चाकी इतक्या वेगात घेऊन गेली, मग माझे डोळे विस्पारणारच ना. मी तर चालतही आमच्या बेळगावातील दुकानात एकटी कधी जात नव्हते. आणि बापरे, ही कोरियन मुलगी असं खुलेआम एवढ्या मोठ्या शहरात एकटी फिरते. मला तिच्या धीटपणाचं खूपच कौतुक वाटलं.
मी माझ्याच विचारात होते की मागून हळूच आईने आवाज दिला व म्हणाली, काय पाहतेस? पाहिलंस ना, तुझ्याच वयाची आहे ती मुलगी, पण किती हिंमतवान आहे. नाहीतर तू नुसती भित्री भागूबाई झाली आहेस. किती वेळा सांगितलं, निदान दादाची गाडी तर शिक, पण नाही, तुला तर तुझ्या भीतीलाच कवटाळून बसायचं आहे. आजच्या मुली कुठच्या कुठे गेल्या आणि तू अशी काकूबाईसारखी जुन्या विश्वात जगतेस. आईचं बोलणं ऐकून माझे गाल फुगले व मी आईकडे पाहतच बोलले, आई, मी प्रयत्न तरी केला होता ना गाडी शिकायचा, पण पहिल्याच दिवशी पडले. आणि आपल्या शेजारच्या अण्णा काकांचा गाडीवरून किती भयंकर अपघात झाला होता, तुला आठवतं ना? मग मला गाडी पाहिली की त्यांचा तो अपघातच आठवतो. तर मी कसं काय शिकणार गाडी? आई ही थोडं आठवत व परत हसत बोलली, अगं पण एकदा पडलीस म्हणून काय सारखीच पडशील काय? आणि अपघात होतात म्हणून काय कोणी गाडी चालवणं बंद करतं का? तुझीच इच्छा नाही शिकायची हे कोण सांगायचं? आई, मी आईकडे थोडे डोळे वर फिरवत पाहिलं व हळूच बोलले, हो, मलाच शिकायची नाही आणि शिकून मला कुठे मंगळावर गाडी घेऊन जायचीही नाही. मी बोलून सरळ तिथून पळ काढला. आई मागे अजूनही पुटपुटत होती. कसं होणार या मुलीचं काय माहीत. माझ्या कानावर आईचे बोल पडले होते. मला ही शिकावीशी वाटत होती गाडी, पण गाडीची भीतीच माझ्या मनातून निघायचं नाव घेत नव्हती. मग मीच तो गाडी शिकायचा नाद सोडून दिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सूर्य अस्ताला चालला होता. आभाळ वर त्याचा पिवळा तांबूस रंग पसरला होता. वातावरण खूपच सुंदर दिसत होतं. न राहून अशा वेळी माझी पावलं गार्डनच्या दिशेने वळली. त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्यप्रकाशात गार्डन खूपच सुंदर दिसत होतं. हिरवाईने नटलेला परिसर, जागोजागी उमललेली फुलं, विविध रंगाची फुलं, त्यावर रुंजी घालणारी फुलपाखरं, मोठ्या झाडांवर बसून किलकिल करणारे पक्षी, सगळंच कसं सुरेख होतं. जणू एखाद्याने सुंदरच चित्र काढूनच ठेवले समोर. मी तो देखावा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होते, तर मागून आवाज आला, छान आहे ना? मी थोडं दचकून मागे वळून पाहिलं, तर मागे तीच कोरियन मुलगी उभी होती. मोकळे सोडलेले काळेभोर केस, पाणीदार डोळे, गुलाबी ओठ, पांढरी शुभ्र कांती आणि त्यात तिने घातलेला निळा टॉप आणि त्याखाली गुडघ्यापर्यंतच काळा स्कर्ट. जेव्हा जेव्हा मी तिला पाहायचे, 2 क्षण तिच्यातच हरवून जायचे. मी पटकन भानावर आले आणि तिच्याकडे पाहत थोडंसं हसत बोलले, यस, हो. मी शांतच झाले. तसं तीच पुढे बोलली, हॅलो, आय एम सुजी ग्रेस. नमस्ते, माझं नाव सुजी ग्रेस आहे. सुदैवाने इतक्या दिवसानंतर मला तिचं नाव माहीत पडलं होतं. सुजी. मी मनातच 2-3 वेळा तिचं नाव उच्चारलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिने माझ्यासमोर तिचा हात पुढे केलाय आणि तिलाही माझं नाव ऐकायची इच्छा आहे. 2 क्षण मला माझ्या वेंधळ्यापणावर हसावंसं वाटलं. मी हलकीच जीभ चावली व तिच्या हातात हात मिळवत बोलले, हॅलो, आय एम वीणा कदम. नमस्ते, मी वीणा कदम. तिने थोडा विचार केला व गोंड स्मित हास्य करत बोलली, वीणा, इट्स अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ओ वीणा, हे तर एका संगीत वाद्याचं नाव आहे ना? तुझे नाव खूप छान आहे. मला तिच्या ज्ञानाचं खूपच कौतुक वाटलं. मी हसून तिला थँक्यू बोलले. मला तिच्यासोबत बोलताना खूप छान वाटत होतं. मी तिथल्या फुलांचं निरीक्षण करू लागले, तसं ती परत माझ्याकडे पाहत बोलली, कॉफी? मी तिला काही बोलणार इतक्यात आईने आतून आवाज दिला. तसं मी तिच्याकडे पाहून चेहरा बारीक करत बोलले, आय हॅव टू गो. सॉरी, नेक्स्ट टाईम. आता मला जायला हवं. पुढच्या वेळी घेऊ कॉफी. तिनेही स्माईल करत मान डोलावली. मी तिच्या समोरून चालू लागले, तर तिने परत मला आवाज दिला. बोलली, हे वीणा,
आय लाईक इंडियन पीपल. वीणा, मला भारतीय लोक आवडतात. तिच्या बोलण्यावर माझ्या ओठांवर मात्र खूपच सुंदर हास्य पसरलं. तिला भारतीय लोक आवडतात म्हणजे न कळत मीही आवडेल तिला. मी तसंच मागे पाहत तिला थँक्यू बोलले व आत आईकडे गेले. तर आई फौजदारसारखं कमरेवर हात ठेवून माझ्याकडे पाहत बोलली, काय बोलत होती ग ती पोरगी तुझ्यासोबत? मी आईकडे पाहून हसत बोलले, अगं तिचं नाव सुजी आहे, ती मला कॉफी प्यायला बोलवत होती. तसं आई माझ्याकडे पाहत बोलली, अगं मग जायचं ना. मीही चेहरा बारीक करत बोलले, पण तू बोलवलं ना मध्येच मला. आई ही मान डोलवत बोलली, अगं मग पिऊन यायची होतीस ना. आता ती बिचारी इतकं प्रेमाने विचारत होती तर. मी आईसमोर हात जोडत बोलले, हां एकतर स्वतःच मध्येच बोलवलंस आणि आता आली आहे मी तर कॉफी पिऊन यायची होतीस बोलतेस. आता काय परत जाऊन तिला म्हणू का, चल बाई कॉफी प्यायला. आई ही माझ्याकडे थोडे डोळे वटारून पाहत बोलली, विने तू पण ना खूप चुरूचुरू बोलतेस, जा तेवढी भाजी कर जा. मीही हसत भाजी करायला किचनमध्ये निघून गेले. पण मनात उगाच सल टोचू लागली की मला सुजीसोबत कॉफी प्यायला हवं होतं. दुसऱ्या दिवशीही संध्याकाळच्या वेळी मी बाहेर गार्डनकडे पाहत उभी होते की इतक्यात माझं लक्ष सुजीच्या रूमकडे गेलं. तर तीही तिच्या रूमच्या बाहेरच टीपॉय समोरच्या खुर्चीवर बसलेली मला दिसली. तिनेही मला पाहिलं आणि मला इकडे ये असा हाताने इशारा केला. मीही तिच्या दिशेने गेले. तिने मला तिच्या समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. तसं मीही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसले. तिथून माझं लक्ष समोर गेलं. तिथून बसल्या बसल्या ही संपूर्ण गार्डन दिसत होतं. माझ्या लक्षात आलं की एवढ्या मोठ्या हाऊसमध्ये ती अशी या कडेच्या रूममध्ये का राहते? समोर इतकं निसर्ग सौंदर्य दिसत असताना कोण राहणार नाही अशा ठिकाणी? मी ते सर्व पाहण्यात दंग होते. इतक्यात तिने माझ्यासमोर कॉफी मग धरला. मी हलकं स्मित करत तो घेतला व आम्ही दोघी ही ते सौंदर्य डोळ्यात भरून घेत कॉफीचा एक एक घोट घेऊ लागलो. कॉफी पिता पिता माझं लक्ष तिच्या रूमकडे गेलं. तिच्या रूमचा दरवाजा उघडाच होता, त्यामुळे माझी नजर सरळ आत गेली. लांबूनचं सर्व काही खूप छान वाटत होतं. मी तिच्या रूमकडे पाहते हे सुजीच्या लक्षात आलं. तीही गालात हसली. मी कॉफी पिऊन तो कॉफी मग तिथेच टेबलवर ठेवला. तसं सुजी तिच्या रूममध्ये आत जात माझ्याकडे हात करत बोलली, कम. मीही मग हळूच तिच्या रूममध्ये प्रवेश केला आणि तिचा रूम पाहून थक्कच झाले. सर्व कसं एकदम टापटीप, जागच्या जागी, धुळीचा एक कणही कुठे दिसणार नाही, इतकी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. माझी आजी म्हणजेच माझ्या बाबांची आई वसुंधराबाई हिने जर सुजीची रूम पाहिली असती तर तोंड भरून कौतुक केलं असतं आजीने सुजीचं. आजीला साफसफाई खूप आवडायची. तसं मलाही आवडत होती. पण समजा एखादं पुस्तक घेऊन मी लोळत पडले की मग रूममध्ये वावटळ जरी येऊन पडली तरी उलटपालट करून गेलं तर मला शुद्ध नसायची. सुजी जितकी सुंदर होती तितकीच तिची रूम ही सुंदर होती. या तिच्या रूममध्ये माझं लक्ष वेधून घेतलं ते तिच्या बुक सेल्फने. त्यावरून माझ्या लक्षात आलं की तिला वाचनाची आवड आहे. पण सर्वच्या सर्व इंग्लिशच पुस्तके होती. हीच जर मराठी कादंबरीची असती तर मी तर रोजच सुजीकडून एक एक पुस्तक मागून नेलं असतं वाचनासाठी. मी बुक सेल्फ पाहत आहे हे पाहून तिने मला विचारलं, डू यू लाईक टू रीड? तुला वाचायला आवडतं का? मी तिच्याकडे पाहत हसत बोलले, आय लव्ह रीडिंग, इट्स माय हॉबी. डू यू लाईक टू रीड? मला वाचायला खूप आवडतं, तो माझा छंद आहे. तुलाही आवडतं का वाचायला? सुजीने माझ्याकडे पाहून थोडंसं स्मित केलं व बोलली, यस. थोडा वेळ थांबून ती पुन्हा बोलली, ॲक्च्युली माय डॅड लव्ह टू रीडिंग सो. खरं तर माझ्या बाबांना वाचायला आवडतं होतं म्हणून. पण नंतर अचानक बोलता बोलता ती कोणत्या तरी विचारात हरवली.
तिच्या चेहऱ्यावर दुःखी भाव झळकू लागले. तसं मला स्वतःचाच थोडा राग आला. काय गरज होती उगाचच काही पण विचारायची. बिचारी दुःखी झाली ना. मी मनातच बोलले, पण सुजी लगेच सावरली व तिनं आपल्या मनातले सगळे विचार झटकले. थोडा वेळ थांबून मी परत आईकडे आले. तशी आई माझ्याकडे पाहत बोलली, काय ग, आज प्यायलीच वाटतं कॉफी त्या पोरीसोबत. मी आईकडे पाहत डोळे फिरवत बोलले, आई, तिचं नाव सुजी आहे. आई ही लगेच मला हाताने थांबवत बोलली, हां, तीच ती सुजी. तिला एकदा बोलावं आपल्याकडे जेवायला. एकदा कशाला, उद्याच बोलावे. तिने तुला कॉफी प्यायला बोलवलं. आपणही तिला जेवायला बोलवलं पाहिजे. मी आईकडे पाहून डोळे मोठे करत बोलले, पण आई, ती आपल्यासारखं जेवण करत असेल का? म्हणजे आपण भारतीय आणि ती कोरियन आहे. आई माझ्याकडे पाहून तोंड वाकडं करत बोलली, मग काय खात होती? एखाद्या दिवशी खाऊ शकते ना, पण तरी कुठे तमिळ होतो. तरी तमिळ लोकांचं इडली सांबार चवीने खातोच ना. ती काहीतरी भलतं सलतं खात असेल म्हणून तर अशी सुकलेल्या लाकडासारखी आहे. मला आईचं बोलणं ऐकून हसूच आलं. मी हसतच बोलले, अगं आई, तिकडच्या मुली अशाच असतात. आई पुन्हा माझ्याकडे पाहत डोळे मोठे करत बोलली, हां, तू तर सगळं जग फिरून आली आहेस. तुला तर सगळंच माहीत असणार. बरं, तू बोलावते की नाही ते सांग त्या सुजीला. मी डोळे गोल फिरवत बोलले, बरं बाई, बोलवते. मग तर झालं. उद्या सकाळी सकाळी सांगते तिला. आमच्या आईश्री खुश झाल्या. सकाळी सकाळी मी आवरून सुजीच्या रूमसमोर गेले. पाहिलं तर मनात भीतीच वाटत होती. ती येईल की नाही म्हणाली तर आईला उगाच वाईट वाटायला नको. मी हिम्मत करून दरवाजावर टकटक केली. 1 मिनिटाच्या आतच सुजीने दरवाजा उघडला व समोर मला पाहून थोडी खुश झाली. मी सरळ तिला पाहताच बोलायला सुरू केलं, विल यू कम टू अस फॉर डिनर? माय मदर हज. तू आमच्याकडे जेवण करायला येशील का? माझ्या आईने तुला बोलावलं आहे. तिने माझं बोलणं ऐकताच छानशी हसली व बोलली, यस शुअर, आय विल कम. हो, मी नक्की येईन. तिच्या बोलण्याने माझ्या मनावरचं दडपण दूर झालं. मी तिला संध्याकाळी 8ला यायला सांगितलं व आईकडे गेले. आईला हीच ती संध्याकाळी आपल्याकडे जेवायला येत असल्याचं सांगितलं. आई ही खुश झाली. दुपारपासूनच आई किचनमध्ये स्वयंपाक बनवण्यात गुंग झाली होती. पहिल्यांदा असं आमच्याकडे कोणी विदेशी जेवायला येणार होतं. त्यामुळे आपलं भारतीय जेवण त्याला आवडावं यासाठी हा सगळा आईचा खटाटोप सुरू होता. त्यात आईच्या या आगळ्या वेगळ्या खटाटोपीत मी तिची मदतनीस झाले होते. आईने सुजीसाठी आमच्या बेळगावात बनवतात तशी मसालेदार वांग्याची भाजी बनवली होती. बासमती तांदळाचा फोडणीचा भात, मैद्याच्या पुऱ्या, दुधाची बासुंदी, आम्ही घरी बनवलेले उडदाचे पापड. हे पापड बनवताना तर आईने बाबा, निखिलदादा आणि मला मात्र खूप त्रास दिला होता. आईने तयार केलेलं पीठ थोडं गठ्ठ झालं होतं आणि त्याचा राग मात्र आईने आमच्या तिघावर काढला होता. पापड लाटून लाटून तर हाताच्या तळव्याचे पापड झाल्यासारखं वाटत होतं मला. पण आईने जोपर्यंत आमच्याकडून सगळे पापड व्यवस्थित लाटून घेतले नाहीत तोपर्यंत आम्हाला सुट्टी दिली नाही. तर असे हे आमच्या मेहनतीचे पापड हे आज सुजीला खायला मिळणार होते. आता ती खाते की नाही हे तर तिच्यावरच अवलंबून होते. पण आईची जोरदार तयारी चालू होती. सुजी वीणाकडे येईल का? आल्यानंतर तिला भारतीय जेवण आवडेल का? सुजी आणि वीणाची मैत्री पुढे कशी खुलेल हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात वीणाच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.